नमस्कार मंडळी, मी आपला लाडका कोकणी ससो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज चाललो आहे दिल्लीला कुतुब मिनार येथे। तर मंडळी, दिल्लीतील थंडगार हवा आणि थंडी आणि दाट धुकं यातून प्रवास करत करत मी फायनली कुतुब मिनार येथे पोहोचलेलो आहे। आणि हे तुम्ही पाहता आहे कुतुब मिनारचे सुंदर दृश्य। मुख्य प्रवेशद्वाराजवळ या कुतुब मिनारची सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। या माहितीप्रमाणे तुम्ही हा कुतुब मिनार पूर्ण फिरू शकता। त्याचप्रमाणे इथे या कुतुब मिनारचा आराखडा सुद्धा दगडावरती कोरलेला आहे। या आराखड्याप्रमाणे तुम्ही पूर्ण कुतुब मिनारची माहिती पाहू शकता। कुतुब मिनार ही देशातील प्रमुख ऐतिहासिक वास्तूपैकी एक आहे। हे दक्षिण दिल्लीच्या मेहरौली भागात आहे। सुमारे 238 फूट उंचीचा कुतुब मिनार हा भारतातील सर्वात उंच दगडी स्तंभ आहे। कुतुब मिनारच्या आजूबाजूला असलेल्या इतर अनेक स्मारकांनी वेढलेले आहे आणि या संपूर्ण संकुलाला कुतुब मिनार कॉम्प्लेक्स म्हणतात। 13व्या शतकात कुतुब मिनाराच्या बांधकामास सुरुवात झाली। हा भारतीय कलेचा एक उत्तम नमुना आहे। कुतुब मिनार लाल दगडाने बांधलेला आहे। कुतुबुद्दीन ऐबकच्या नावावरून त्याला कुतुब मिनार असे संबोधले जाते। कुतुबुद्दीनने आपल्या हयातीच्या काळात मिनाराचे बांधकाम केले, पण तो कुतुब मिनाराचा फक्त पाया पूर्ण करू शकला। त्याचा उत्तराधिकारी इल्तमिश याने मिनाराचे पुढील बांधकाम पूर्ण केले। एकूण 100 एकर जागेत मिनार व मिनाराचा परिसर आहे। मिनाराची उंची 237.8 फूट इतकी आहे। मिनाराचा घेर जमिनीलगत 43.32 मीटर इतका आहे। सर्वात शेवटचा मजला फिरोज शाह तुघलक याने इसवी सन 1386 मध्ये पूर्ण केला। कुतुब मिनार सर्व बाजूंनी कुराणातील वचने आणि अनेक अप्रतिम इस्लामिक शिल्पे यांनी कोरलेला आहे। मिनाराभोवती एक सुंदर बाग आहे। यासोबतच अल्लाउद्दीनचा मदरसा इल्तमिशची कबरी येथे आहे। पूर्वी उघडलेल्या या मिनारावर जाण्यासाठी दरवाजा बनवण्यात आला होता, मात्र काही काळानंतर ते बंद करण्यात आले। त्याच बंदबद्दल अनेक कारणे समोर आली। कुतुब मिनारच्या नावामागील कथा आहे। येथे कुठेही स्थापित नाही की कुतुब मिनारचे नाव कुतुबुद्दीन ऐबकच्या नावावर आहे, ज्याने त्याचे बांधकाम सुरू केले की प्रसिद्ध मुस्लिम सुफी संत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्या नावावर आहे। त्याचबरोबर कुतुब किंवा कुतुब मिनार हे नाव इंग्रजांच्या काळात खूप लोकप्रिय असल्याचे इतिहासकार सांगतात। तुम्ही जर कुतुब मिनार पाहायला गेलात तर त्याचा दरवाजा बंद होत असतो। 1981 मध्ये येथे लोकांसोबत एक भीषण अपघात झाला होता। सन 1981 मध्ये कुतुब मिनार दिल्ली येथे अचानक विद्युत पुरवठा खंड झाल्यामुळे अंधार झाला। त्यामुळे झालेल्या धावपळीत 45 लोकांचा मृत्यू। त्यातच कोणीतरी कुतुब मिनार पडतो आहे अशी ठोकलेली अफवा, यात अनेक लहान मुलांची संख्यासुद्धा होती। कुतुब मिनारच्या परिसरात लाल कोट हे दिल्लीचे शेवटचे हिंदू राजे तोमर आणि चौहान यांची राजधानी होती। या परिसरात आधी 27 हिंदू आणि जैन मंदिरे होती। ही मंदिरे उद्ध्वस्त करून त्यांच्या दगडविटांपासून कुतुब मिनाराची निर्मिती केली गेली। कुतुब मिनारावर एका ठिकाणी श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता असे कोरलेले आढळते। आजही या मंदिराचे भग्नावशेष या परिसरात पाहायला मिळतात। कुतुब मिनार या मंदिराच्या भग्नावशेषावर आज उभा आहे। दिल्लीत येणारे अनेक पर्यटक कुतुब मिनार पाहण्यासाठी खास येथे व्हिजिट करतात। अतिशय नक्षीदार असे हे कुतुब मिनारचे खांब आहेत।
इथे तुम्हाला फोटोग्राफी केल्याशिवाय इथून तुम्ही तुमचा पाय निघूच शकत नाही. जर कधी आग्रा, दिल्ली येथे येण्याचा योग आला तर या भारतातील उंच इमारतीला भेट दिल्याशिवाय जाऊ नका. इथे नक्की या, कारण आपल्या भारतातील ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत राहीन. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.